वरून दबाव, ही बातमी टाकायची नाही, या बातम्या करायच्या नाहीत, ही करायची नाही, सरकारला विरोध करायचा नाही, विरोध केला बातम्या बंद करू, तुमच्या जाहिराती बंद करून टाकू, नोकरीवरून काढून टाकू, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत बातम्या पोचवायच्या नाहीत खऱ्या. हे अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकलेला आहे, हे राज्य अडकलेले आहे, सगळेच अडकलेले आहोत. अर्थात अशा काही गोष्टी ज्या होतात ह्या काही कायमस्वरूपी बसत नसतात. खालून काठी नाही बसली तर वरून बसतेच. पण ह्या सतत गोष्टी मी तुम्हाला सतत का सांगतोय ह्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत तुम्ही. या करमणुकीच्या या गटारगंगा ज्या आहेत ना, या तुम्ही नका वाहत जाऊ. उद्या काय आपल्या आजूबाजूला निघून गेलंय ना कळणार पण नाही, थांग पत्ता पण लागणार नाही तुम्हाला, कारण आम्ही अडकले मोबाईलमध्ये. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली आहे. हे आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय विकास करतोय. $3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची. 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. 11 लाख कोटी. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं. शहरांची अवस्था बघा. पिझ्झा मागवला तर 10 मिनिटात येतो, पण तुम्हाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही. सगळीकडे ट्रॅफिक जॅम, फुटपाथ भरलेले. काय आयुष्य नावाची काय गोष्ट असते की नाही एखाद्याच्या तुमच्या मनात येते की नाही की माझं काय आयुष्य आहे. आज हे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावेळेला हे मैदान उभं राहिलं म्हणून आज हे मैदान आहे. नाही तर अशी मैदानं कुठे आहेत मला जरा सांगा. जी जी मैदानं उभी राहिली आहेत ते त्या त्या काळात उभी राहिलेली आहेत. आपण काय मुलांसाठी काय करतो, लहान लहान मुलांसाठी काय बागा तरी तयार करतोय का आपण. त्या बागा बघितल्यानंतर तिकडे जावंसं तरी वाटतंय का. आज शहराची आज संपूर्णपणे शहर अख्खी कोलमडून पडलेली आहेत. मी मध्यंतरीच मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. या शहरांचा ट्रॅफिकचा प्रश्न, गाड्या. उद्या मी तुम्हाला सांगतो अशी जर परिस्थिती जर अजून 5-10 वर्ष राहिली ना, घरातनं निघाल आणि तिकडेच असाल, हलता येणार नाही तुम्हाला. सगळंच गमावून बसतोय आपण, सगळं आपल्या हातातनं गमावून बसतोय. आज ग्रामीण भागामधला माझा तरुण, माझ्या तरुणी शेतीकडे वळायला तयार नाहीत. ते म्हणतात नाही आम्हाला शहरात जायचंय. शहरात आल्यावर ही शहराची अवस्था. या देशातलं महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर बघा ना, त्याला काही आकार ना उकार ना काही नाही त्याला. कोणी येतंय कुठेही इमारती बांधतंय, कोणी काहीही करतंय, कोणालाही कसल्याही परवानगी दिली जात आहेत. आणि तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवरती व्यक्त करताय. हेच त्यांना हवंय की तुम्ही रस्त्यावरती येताच कामा नयेत, तुम्ही या गोष्टींचा विचारच करता कामा नयेत. असेच सडा, असेच मरा. तीन वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा. पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होत आहेत, रोज शेतकरी आत्महत्या करतायत. कोणाला काही पडलेलं नाहीये. हे इथे तुमच्यासाठी कोस्टल रोड बांधतायत, आम्हीच त्याची स्तुती करतो. आमचा मराठी माणूसच स्तुती करतो, छान झालाय ना रस्ता, अरे तो तुझी वाट लावायला झालाय.
तुला कल्पना नाही तो रस्ता कशासाठी झालाय. तो तुमच्यासाठी झालेला रस्ता नाही आहे. तो बाकीच्यांना आत येण्यासाठी आणि तुम्हाला बाहेर जाण्यासाठीचा रस्ता आहे. तो आम्हाला जो अंदाज येत नाही. आमच्या दरवाज्यावरती जोपर्यंत टकटक होत नाही तोपर्यंत आम्हाला समजतच नाही. आज सगळ्या शहरांमधल्या सगळ्या जमिनी चालल्या आहेत. हे अडाणीसारखे उद्योगपती सगळे घेत बसले आहेत. सरकार न बघता सह्या करतंय. हा सगळा पाडा मी मागच्या वेळेला वाचला होता. त्याच्यात आपण महाराष्ट्र म्हणून आपलं महाराष्ट्राचं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतोय. आपली महाराष्ट्राची ओळख गमावून बसतोय. आपली भाषा गमावून बसतोय. मी मागे पण सांगितलं होतं ना, एकदा ती गोष्ट हातातनं गेली की परत येणार नाही. भाषा संपली म्हणून अनेक देश संपलेले आहेत या जगामध्ये. तुम्हाला जग ज्याला म्हणतं की तुम्ही कोण आहात, मराठी माणूस आहात. मराठी माणूस आहात म्हणजे कोण आहात? मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात. मी काय काय व्हिडिओज बघतो. अनेक लोक काही काही भांडण चालू असतात, मारामारी चालू असतात आणि आपलेच मराठी हिंदीमध्ये बोलत असतात. हिंदी मत बोल ना, हिंदी मत. अरे मग तू काय करतोय? जा दक्षिणेकडे बघा, तामिळनाडू बघा, आंध्र प्रदेश बघा, केरला बघा, लांब कशाला गुजरात बघा. प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टिकवणे, प्रत्येक राज्य आपली भाषा टिकवणे. आमच्याकडचे आमदार खासदार काही नाही, दुसरं काही नाही. कंत्राटदार, पैसे, रोज एवढंच सुरू आहे फक्त. महाराष्ट्र विकायला काढलाय. आज मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी ड्रग्ज विकले जात आहेत. शाळांमध्ये ड्रग्ज जात आहेत, कॉलेजमध्ये ड्रग्ज जात आहेत. तरुण तरुणी सगळे व्यसनाधीन होत आहेत ड्रग्सच्या आहारी लागून. काय करणार आहोत काय महाराष्ट्राचा? पण ग्रामीण भागामध्ये प्रगती होत नाही. ग्रामीण भागातली माझी मुलं मुली आज इथे शहरामध्ये येतात. शहरात बकाला पडलेली आहेत. शहरामध्ये ड्रग्ज मिळत आहेत. लहान लहान मुली आणि लहान लहान मुलं पळवली जात आहेत. माझ्याकडे तर एक आकडा आहे. नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातल्या 36 दिवसांमध्ये, गेल्या आता नोव्हेंबर डिसेंबरच्या या 36 दिवसांमध्ये केवळ मुंबईमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात तब्बल 499 मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या. त्यातली 41 मुले अद्याप बेपत्ता आहेत. 458 पोलिसांनी, आमचे पोलीस, मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षम आहेत. म्हणून त्या आई वडिलांना त्यांची मुलं मिळाली. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी, हे मी तुम्हाला विधानसभेतलं सांगतोय आकडे, विधानसभेमध्ये आत्ता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात. काय होत असेल त्यांच्या आई वडिलांना? 4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होता. हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र. दोन 2022 मध्ये 5,398 आणि 2023 मध्ये 4,619 प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकरणांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक दिसते. मुंबई हे सर्वाधिक प्रभावित शहर असून येथे दरवर्षी सुमारे 2,000 पेक्षा जास्त मुले बेपत्ता होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार. हे कोणती शहर म्हणायची हो? कोणतं राज्य म्हणायचं? तुमच्या भाषेची हमी नाही, तुमची हमी नाही, तुमच्या पोराबाळांची हमी नाही, कशाचीही हमी नाही. अशी कुठचीही हमी नसलेलं हे या राज्यामध्ये तुम्ही राहताय आणि म्हणायचं आम्ही शिवरायांच्या राज्यात राहतो.
हवे होते असते, विधानसभेत जाऊन कापून काढले असते. पण आम्हाला माहितीच नाही. राज ठाकरे जेव्हा सांगणार आकडे त्यावेळेला आम्हाला कळणार, कारण आम्ही कशात गुंतलोय, आम्ही इंस्टाग्राममध्ये गुंतलोय. आम्हाला कशाची पडलीच नाहीये. आम्ही आमची संपूर्णपणे ओळख विसरून गेलेलो आहोत. मी आज एक मुद्दा म्हणून एक गोष्ट तुमच्यासाठी आणलेली आहे. मी बोलीनच, पण त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणत्या भूमीत जन्माला आलात, तुम्ही कोणाचे वारस आहात. मी नेहमी सांगतो ना, हा महाराष्ट्र दरवेळेला देशाला दिशा दाखवत आला, या हिंद प्रांताला दिशा दाखवत आला. त्या महाराष्ट्राकडे कधीतरी तुम्ही नीट जवळून पाहिलेत का, की या महाराष्ट्राची नेमकी क्षमता तरी काय आहे? हजारो माणसं आहेत. मी थोडक्यात काही माणसं तुमच्या समोर जाणली आहेत. फक्त महाराष्ट्राची तुम्ही फक्त परंपरा, महाराष्ट्राचा फक्त इतिहास फक्त तुम्ही फक्त बघून घ्या. मी फक्त तुमच्यासमोर नावं वाचणार आहे. ही नावं माझं भाषण संपल्यानंतर तुम्ही कदाचित त्या युट्यूबवर जा. मुद्दा म्हणून सांगतो, युट्यूब बघा, कारण त्याच्यावरती चांगली माहिती असते, त्याच्यावरती चांगल्या डॉक्युमेंटरीज असतात, जगाची माहिती मिळते. इंस्टाग्राम नको. मी तुम्हाला आता फक्त काही माणसं तुम्हाला समोर वाचून दाखवणार आहेत, जे आपण विसरलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्राची ताकद आपण विसरलेलो आहोत. हा महाराष्ट्र असा का? या महाराष्ट्रामध्ये, या बाहेरच्या प्रांतांमधून लोक इथे का येतात? या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची भूमी ही कोणी मशागत केली? हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडला कसा? मला असं वाटतं ही फक्त नावं तुमच्यासमोर मी पटापटा पटापटा वाचतो, तुमच्या अंदाज लक्षात येईल की आपण कोण आहोत ते. पहिली संत परंपरा दिसतंय का तुम्हाला? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ. इतिहास आमच्या जिजाऊ साहेब, या देशामधली पहिली बंडखोर स्त्री, पहिली बंडखोर स्त्री, ज्या स्त्रीने, ज्या आईने स्वतःच्या वडिलांना विचारलं होतं की दुसऱ्यांकडे कशाला चाकरी करता. स्वतःच्या नवऱ्याला विचारलं, स्वतःचं राज्य निर्माण करा, दुसऱ्याकडे कशाला जाता. आणि मग एक सूर्य जन्माला दिला. आणि स्वराज्य काय असतं हे त्या मातेने त्या पुत्राकडनं घडवून घेतलं. ती बंडखोर स्त्री या महाराष्ट्रात जन्माला आली. छत्रपती शिवाजी महाराज. दुसऱ्यांचं नाही, माझं स्वतःचं राज्य पाहिजे, तो स्वराज्य हा शब्द त्यांनी दिला. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी आणि शत्रूशी समर्थपणे आणि प्राणपणाने लढणारे धर्मवीर. महाराष्ट्र. बाळाजी विश्वनाथ पेशवे योद्धा व मराठा साम्राज्याचे पंतप्रधान होते. मी एक तुम्हाला सर्वांना आज हात जोडून विनंती करणार आहे, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र घडवला ना, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र मोठा केला ना, आणि महाराष्ट्रात आज देखील, कृपया आपल्या महापुरुषांकडे आणि कोणाईकडे जातीने पाहू नका. त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय योगदान दिलं ना, ते सर्वात महत्वाचं आहे. हे तुम्हाला त्यांच्या मतांसाठी म्हणून तुम्हाला जातीमध्ये भिडवतायत आणि महाराष्ट्रामधून प्रत्येकाला वेगळं करतायत. हे कृपा करून करू नका. पहिले बाजीराव पेशवे, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी मुलखात तेवढाच आत्मविश्वास आणि स्वराज्यनिष्ठा निर्माण करणारे आणि मराठी साम्राज्याचा विस्तार करणारे. अहिल्याबाई होळकर, मराठा साम्राज्य,
शिंदे होळकर नागपूरचे भोसले साम्राज्य, मराठा साम्राज्य संपूर्ण हिंद प्रांतावरती वचक ठेवला. गायकवाड हे गुजरातमध्ये, या राज्याच्या जडणघडणीत गायकवाड घराण्याचा मोठा वाटा. बँक ऑफ बडोदा, बडोदा युनिव्हर्सिटी आणि गुजरातमध्ये अनेक रेल्वे मार्ग त्यांनी सुरू केले. तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई. आता ह्या 18व्या शतकातील मराठी नावं ज्यांनी मुंबईला आकार दिला, जगन्नाथ शंकर शेठ. तुम्हाला भाऊचा धक्का माहिती आहे ना? भाऊ लक्ष्मण अजिंक्य एक मराठी माणूस होता, कंत्राटदार होता, त्यांनी भाऊचा धक्का बांधला. सीताराम खंडेराव वैद्य, नाव पण माहिती नसेल तुम्हाला. सीताराम खंडेराव वैद्य म्हणजे कोण? हे जे टाटांचं ताजमहाल हॉटेल उभं आहे ना, या ताजमहाल हॉटेलचे आर्किटेक्ट. समाज सुधारणा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीदेवी फुले, महादेव गोविंद रानडे, गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले. माझ्याकडे या सगळ्यांचा इतिहास आहे, परंतु मी प्रत्येकाचा इतिहास सांगत बसलो 12 वाजतील. गोपाळ कृष्ण गोखले, शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगे बाबा, भारतरत्न महर्षी धोंडो केशव म्हणजे ज्यांनी महिलांचं शिक्षण, त्यांचे हक्क, विधवांना परत पुनर्विवाह करण्यासाठी म्हणून ज्यांनी काम केलं, ते हे महर्षी धोंडो केशव कर्वे. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, हे भांडारकर युनिव्हर्सिटी आहे ना. भारतरत्न पांडुरंग वामन काणे, थोर भारतीय प्राच्य विद्या संशोधक, संस्कृत पंडित, धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला या माणसाने. हे सगळे महाराष्ट्रात जन्माला आले. तर भारतरत्न विनोबा भावे, प्रबोधनकार ठाकरे, तुमचे आजोबा, धर्मातील चुकीच्या रूढी परंपरांवरती प्रहार करणारा हा माणूस. त्यांची पुस्तकं आजही आणून वाचा तुम्ही. अनेक लोक म्हणतात, अनेक जण सांगतात की म्हणे प्रबोधनकार ठाकरे हे ब्राह्मण विरोधी होते. माझे आजोबा कधी ब्राह्मण विरोधी नव्हते, भट्ट भिक्षुकीच्या विरोधात होते. धर्माच्या नावाने जी पिळवणूक व्हायची त्याच्या विरोधातले होते ते कुठच्याही समाजाच्या विरोधातले कधीही नव्हते. पण वाचनामधनं आपल्याला जेवढं हवंय तेवढंच काढून घ्यायचं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांकडे पाहताना तुम्ही तुमचे तर्क लावू नका किंवा तुमच्या डोक्यात भरवलेले तर्क लावू नका. स्वतः वाचा, स्वतः पहा. कर्मवीर भाऊराव पाटील, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी ज्या पहिल्या डॉक्टर झाल्या, ताराबाई मोडक, पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषी मंत्री, चिंतामणराव देशमुख ICS मध्ये पहिला क्रमांक मिळवलेले पहिले भारतीय आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, SM जोशी, स्वामी रामानंद तीर्थ, तुकडोजी महाराज, भारतरत्न नानाजी देशमुख, हमीद दलवाई, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, बाबा आमटे, विसपागे म्हणजे ज्यांनी रोजगार हमी योजना महाराष्ट्रामध्ये आणली आणि नंतर ती संपूर्ण देशभर गेली. अनेक नेते होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, पण एक माणूस, असा माणूस महाराष्ट्रात कशाला देशात नाही झाला, ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाच्या मनात जी मराठी अस्मितेचा जो अंगार फुलवला, हा पहिला या माणसाने. या देशातल्या हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा हा पहिला या देशातला माणूस. आणि जागतिक दर्जाचा व्यंगचित्रकार शरद पवार. आज अनेक गोष्टी त्यांच्या नावावरती आहेत, अनेक मतभेद असतील, पण ज्या योग्य गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं योग्य असल्याच पाहिजेत. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना,
जे कधी पाहत नव्हतं पूर्वी. आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली. त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा कधीतरी जाऊन बघून पण या. सहकार चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, तात्यासाहेब कोरे. आता महाराष्ट्राच्या देशाला राजकारणातला आकार देणारे भारतीय काँग्रेस, जो काँग्रेस पक्ष आपण म्हणतो, त्या पक्षाची स्थापना महाराष्ट्रात झाली. RSS, या RSSचे 6 सरसंघचालक झाले. या 6 संघचालकांमध्ये 4 मराठी झाले आजपर्यंत. आणि निर्माण करणारा देखील मराठीच. हेडगेवार. श्रीपाद अमृत डांगे, ज्यांनी कम्युनिस्ट चळवळ मोठी केली. महाराष्ट्र. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली 1946 साली, स्वातंत्र्याच्या 1 वर्ष अगोदर. कळलं का? ती केली शंकरराव मोरेने आणि केशवराव झेडे आणि नाना पाटील यांनी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कांशीराम यांचे आज तुमचा तो कुठचा पक्ष, बहुजन समाज पार्टी,